नमस्कार गाईज. सकाळी सकाळी ऑर्डर आली. 45 मोदक करायचे होते. त्यातले 25 साधे आणि 20 केशर ड्रायफ्रूटवाले. मग काय उत्साह आपला ओसंडून वाहतो लगेच मोदक म्हटलं की. मग लागले तयारीला. नारळ गूळ तयार होताच घरामध्ये. मग त्याचं सारण केलं पटापट आणि पीठ उकडून मोदक करायला सुरुवात केली. म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवूया. मोठे मोठे व्हिडिओ तर तुम्ही बघताच मोदकाचे, पण म्हटलं एक शॉर्ट पण तुमच्यासाठी करूया. काही नाही, तांदळाची पिठी उकडून घेतली छानपैकी. तुम्हाला प्रमाण तर आता पाठ झालेलं आहे, आणि नसेल पाठ झालं तर तुम्ही आधीचे व्हिडिओ नक्की बघा. आणि हे जे पांढरे शुभ्र मोदक आहेत हे अगदी छान लुसलुशीत झालेले आहेत. आणि मला एक साधारण 11:30-12 वाजता हे मोदक आपल्याला डिलिव्हर करायचेत म्हणजे कस्टमर घरी येणार आहेत घ्यायला. मला कुठे जाऊन द्यायचे नाही आहेत, त्याच्यामुळे मी बिनधास्त होते. आणि तुम्हाला माहिती आहे मी 15 मिनिटाला 11 मोदक करते, तर माझ्यासाठी काय हे फार मोठं चॅलेंजिंग नव्हतं काम. आणि घरात सगळं रेडी असलं की मग पटापट होऊनही जातं. तर मग काय कॅमेरा लावला आणि तुमच्यासाठी पुन्हा एकदा मोदक बनवायला घेतले. कसे वाटले मग सांगायला विसरू नका. तुम्हाला आवडतातच ना माझे मोदक. हे पहा, आणि छान पाऊस पडतोय. तर आता हे असे मस्त वाफाळलेले जे मोदक आहेत, आधी मी याला छानपैकी केशर लावून घेणार आहे, कारण की आपल्याला ड्रायफ्रूट केशर द्यायचं आहे. हे आता माझ्या इथे मला वाटतं 10-1 मोदक रेडी झाले असतील. हे आता मी नेणार आहे आणि उकडणार आहे. उकडायच्या आधी त्याला मी लावणार आहे छानसे केशर. 1-1, 2-2 केसरची धागे आपले लावले, रेषा लावल्या की खूपच मोदक सुबक दिसायला लागतात. मी मोदक करायला बसायच्या आधीच हे केशर भिजत घातली होती दुधामध्ये. तर हे असे मी आता वाफवायला ठेवलेत. हे पहा, वाफ आलेली आहे मस्तपैकी. आणि आता हे मोदक आपले मी छानपैकी थंडगार करून, थंडगार नाही ॲक्च्युली, कोमट असताना भरू शकतो. कोमट झाले की मग मी हे भरून कस्टमर्सना देणार आहे. आणि पहा पाऊस धुवाधार पडतोय आणि आपले गरम गरम उकडीचे मोदक कसे वाटले सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा. मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत कायमच आहे. अजून काय बघायला आवडेल मला नक्की कळवा. धन्यवाद.